शिहरी मावस बहिणीला तिच्या स्पेशल रूममध्ये रात्री. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वेळ सकाळची 8 वाजेची. सुरेखा मावशी, तिचा नवरा आणि मावशीची मुलगी कावेरी अजून पण झोपलेले होते. रविवारचा दिवस असल्याने काकाला पण सुट्टी, सुरेखा मावशीला पण सुट्टी आणि कावेरीच्या कॉलेजला पण सुट्टी होती. तिघांना पण सुट्टी असल्याने ते निवांत झोपलेले होते. त्यांच्या घराची बेल 3-4 वेळा वाजली होती, तरी सुद्धा त्यांना जाग आली नाही. जेव्हा दरवाजाची बेल खूप वेळा वाजते तेव्हा सुरेखा मावशीला जाग येते. सुरेखा मावशी दार उघडायला जाते. तिला वाटतं की पेपरवाला नाहीतर दूधवाला असेल, पण ते एवढ्या लवकर येत नव्हते. त्यांना पण माहिती होतं की रविवार असला की थोडं उशिराच यायचं. सुरेखा मावशीने दरवाजा उघडला आणि बघते तर दीपक. सुरेश मावशी बघते तर दीपक. सुरेखा मावशी दीपकला बघून सरप्राईज झाल्या, कारण त्यांना माहिती नव्हतं की दीपक येणार आहे. दीपक सुरेखा मावशीची मोठी चुलत बहिणीचा मुलगा. दीपकचा शहरामध्ये पेपर होता, त्यामुळे तो आला. पण अगोदर त्याने सुरेखा मावशीला सांगितलंच नाही की तो येणार आहे. दीपकला बघून सुरेखा मावशी म्हणाली, "अरे दीपक, तू काही सांगितलं पण नाही येणार असं अचानक." दीपक मावशीला म्हणाला, "मावशी, माझा पेपर आहे उद्या या शहरामध्ये. तुला सांगणारच होतो मी, पण तुझा फोन लागला नाही." सुरेखा मावशी दीपकला म्हणाली, "बरं, तू प्रवासामध्ये दमला असेल, थोडा आराम कर." दीपक त्याची मावस बहीण कावेरीच्या रूममध्ये गेला. कावेरीला स्पेशल रूम होती. तो रूममध्ये गेला आणि रूममध्ये तर कपडे जिकडे तिकडे पडलेले होते. कावेरी तिच्या बेडवर झोपलेली होती. कावेरीला दीपकने बेडवर बघितले तर तिने असे कपडे घातलेले होते की दीपकला तर काहीतरी स्पष्ट. तो तिच्या बाजूला बसला आणि त्याची नजर कुठे होती. कावेरीला नंतर समजलं की कोणीतरी आलं. तिने दीपकला बघितलं आणि स्वतःला सावरलं. कावेरी दीपकला म्हणाली, "दीपक, तू सांगायचं तरी माझ्या रूममध्ये आला आहे तर. मी माझ्या रूममध्ये एकदम बिंदास राहते यार, आणि तू मला असं बघणं चांगलं आहे का?" दीपकच्या डोक्यात तर फक्त एकच विचार सुरू होता. थोड्या वेळाने सुरेखा मावशीने घरातील कामं आवरली आणि दीपकने सर्वांसोबत जेवण वगैरे केलं. दीपकचा पेपर झाला. मावशीने त्याला एक दिवस थांबायला सांगितलं. रात्री काका आणि मावशी एका रूममध्ये होती. दीपक कावेरीच्या रूममध्ये गेला होता झोपण्यासाठी. दीपकच्या डोक्यातून सकाळचा सीन गेला नव्हता. त्याच्या बाजूला कावेरी होती, त्यामुळे त्याला ते परत परत आठवत होतं. परत रात्री कावेरीने रोजच्या सवयीप्रमाणे कपडे जिकडे तिकडे. ती हे पण विसरली होती की तिच्या रूममध्ये आज दीपक आहे. दीपकचा आता स्वतःवरचा कंट्रोल सुटला होता आणि त्याने कावेरीला. सुरुवातीला कावेरीने त्याला नाकारले होते, पण नंतर दीपकने शहरी मावस बहिणीला रात्री. सकाळी कावेरीला जाग यायच्या अगोदरच दीपक निघून गेला होता. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.